गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी लातूरकर सर परत एकदा संकल्प ई अकॅडमीमध्ये आपले हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण पार्ट सेकंडमधील पहिला लेसन सिमिलॅरिटी हा पाहणार आहोत. ओके, सिमिलॅरिटी धडा सुरू करण्याच्या पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी केले त्यांचे धन्यवाद. ओके, तर सिमिलॅरिटी हा लेसन पाहण्यापूर्वी आधी आपण सुरुवात करूयात की सिमिलॅरिटी म्हणजे काय, त्याची व्याख्या आपण पाहू. बघा त्याची डेफिनेशन काय म्हणते. टू फिगर्स आर कॉल्ड सिमिलर इफ दे हॅव सेम शेप नॉट नेसेसरली द सेम साईज. म्हणजेच बघा याचा अर्थ असा होतो की दोन आकृत्यांचा आकार सारखा असेल परंतु त्यांची जी मापे आहेत ती भिन्न असतील तरी चालतील, त्यांना सिमिलर फिगर्स असे म्हणतात. म्हणजे ते कसे असतात, समरूप आकृत्या असं त्यांना आपण मराठीमध्ये म्हणतो. जसं की बघा हे दोन त्रिकोण आहेत. हा ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर. आता इथं हे दोन्ही ट्रायंगलचे जे मेजरमेंट आहेत ते डिफरंट आहेत परंतु हे यांचा जो लुक आहे तो सेम आहे. तर हे कसे झाले, सिमिलर. अजून जर आपण जर प्रॅक्टिकली म्हणजे व्यावहारिक जर एक्झाम्पल पाहिले तर बघा, समजा आपण ताजमहल बघायला गेलो तर ताजमहलची जी हाईट आहे जवळपास नियर अबाउट 50 मीटर आहे, 50 मीटर आहे. आणि मग त्याची जर फोटो आपण जर घेतली, समजा 2 फूटचे जर फोटो घेतले तर ती फोटो आणि ताजमहल हे दिसायला कसे आहेत, सिमिलर आहेत. परंतु त्यांचे जे शेप आहेत ते शेप म्हणजे त्यांचा जो जी साईज म्हणजे जे मेजरमेंट आहेत ते मेजरमेंट कसे आहेत ते डिफरंट आहेत कम्प्लिटली. 2 फुटामध्ये ते 50 फुटाचं म्हणजे 50 मीटरचं आपल्याला ताजमहल दिसतो. तेच म्हणजे ताजमहलचं झालं. समजा आपलं एक्झाम्पल घेऊ आपण. आपली एक फोटो काढली तर फोटो निघते 6 इंचाची, परंतु आपली हाईट किती असते, जवळपास 5.5-6 फुटाची हाईट असते. तर मग आता बघा 6 फुटाचा माणूस आणि 6 इंचाची फोटो याच्यामध्ये जर फोटो जर पाहिलं तर माणूस आपल्याला कम्प्लिटली सेम दिसतो. म्हणजेच फोटो आणि मी, समजा माझी फोटो काढली तर माझी हाईट समजा 5 फूट 7 इंच आहे. मग मी आणि म्हणजे माझी फोटो हे दिसायला दोन्ही सिमिलर असतात. हे दोघं दिसायला कसे आहेत, सिमिलर आहेत, परंतु त्यांची साईज कशी आहे, डिफरंट आहे. माझी ॲक्च्युअल जी साईज आहे ती वेगळी आहे आणि फोटोमधली साईज कशी आहे ती वेगळी. म्हणजे तर अशा प्रकारे दिसायला सेम असेल तर त्यांना सिमिलर फिगर्स किंवा सिमिलर असे आपण म्हणतो. ओके, सिमिलर लक्षात आलं. तर यानंतर या धड्याचा आपला पहिला जो म्हणजे ह्या लेसनचा पहिला जो पॉईंट आहे तो आपण पाहणार आहोत. बघा पहिला पॉईंट आहे रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. म्हणजेच 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे हा पहिला टॉपिक आपल्याला आहे. आता एक लक्षात घ्यायचं आहे की बाबा जो पण प्रॅक्टिस सेट आपण सुरू करतो तर त्या प्रॅक्टिस सेटच्या आधी काही प्रॉपर्टी दिलेल्या असतात, काही थेरम दिलेले असतात. तर पार्ट 2 मध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं असतं की प्रॉपर्टी आणि थेरम हे समजले की आपल्याला तो पुढचा प्रॅक्टिस सेट आपल्याला सगळा सॉल्व्ह करायला येतो, अन्यथा काहीच येत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं की प्रॉब्लेम्स म्हणजे प्रॅक्टिस सेटच्या आधी ज्या पण प्रॉपर्टी दिलेल्या आहेत, जे पण थेरम दिलेले आहेत ते आपल्याला पाठ पाहिजेत, ते आपल्याला समजले पाहिजेत, जेणेकरून पूर्ण जे एक्झाम्पल्स असतात त्या प्रॅक्टिस सेटमधले ते त्या प्रॉपर्टी आणि थेरमवरच डिपेंड असतात. जर प्रॉपर्टी आणि थेरम नाही समजले तर आपल्याला पुढचा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करता येत नाही, हे लक्षात ठेवा. जर आपल्याला व्यवस्थित प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा असेल तर आधी प्रॅक्टिस सेटच्या आधीच्या सर्व प्रॉपर्टी आणि थेरम हे व्यवस्थित आपल्याला समजायला हवं. समजून ते व्यवस्थित पाठ करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला तो प्रॅक्टिस सेट व्यवस्थित सोडवायला जमतो, अन्यथा तो प्रॅक्टिस सेट आपल्याला जमत नाही, हे लक्षात घ्या. ओके, मग आता थोडं आपण चला जी आहे ती प्रॉपर्टी आपण ते समजून घेऊ. आता आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल हा काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला बघा, हाफ इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला आहे. हा जो फॉर्म्युला आहे आपण 5th स्टँडर्डपासून आपण पाहतो. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला आहे.
मग त्याच्याहून आपली प्रॉपर्टी आज तयार होते, आपल्याला जी शिकायची आहे बघा, रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रू ट्रायंगल. रेशो बघा प्रॉपर्टी कोणती आहे, रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रू ट्रायंगल. आता याचं आपण मराठीत ट्रान्सलेट करून घेऊ आधी. सर्वप्रथम रेशोज, रेशोज म्हणजे गुणोत्तर, गुणोत्तर. एरियाज ऑफ ट्रू ट्रायंगल म्हणजेच दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तराचा गुणधर्म आहे. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तराचा गुणधर्म. मग आता बघा रेशोज, रेशोज म्हणजेच गुणोत्तर, गुणोत्तर म्हणजेच काय तर रेशोज, रेशो म्हणजे काय गुणोत्तर. ओके, रेशो म्हणजेच दोन बाबींची तुलना, दोन बाबींची तुलना ही भागाकारात होणे याला आपण गुणोत्तर असे म्हणतो. ओके, म्हणजेच दोन क्वांटिटी ज्यावेळेस आपण कम्पेअर डिव्हिजनमध्ये करतो, दोन क्वांटिटीचं कंपॅरिझन आपण डिव्हिजनमध्ये करतो, त्या कंपॅरिझनला आपण रेशो असं म्हणतो. हे लक्षात ठेवा. जसं की समजा वर्गामध्ये आपल्या दोन मुलं आहेत, त्यापैकी एका मुलाला आपण 5 मँगो दिलो आणि एकाला 20 मँगोज दिलो. एकाला 5 मँगो दिलेले आहेत आणि एकाला 20 दिलेले आहेत. मग ह्यांना रेशोमध्ये जर काढायचं आहे, ह्यांचं कंपॅरिझन 5 1 जा 5, 5 4 जा 20, म्हणजे 1:4, 1:4 या रेशोमध्ये त्यांना आपण मँगोचं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. म्हणजे दोन क्वांटिटीचं कंपॅरिझन हे डिव्हिजनमध्ये केलं की त्याला आपण रेशो असं म्हणतो. हे लक्षात ठेवू तिथं, रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रू ट्रायंगल. मग आता बघा, आता आपण करायला ह्या फॉर्म्युलानुसार बघा रेशोज. आता इथं रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रू ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC याचा रेशो काय हो, हाफ इंटू BC इंटू AD. आणि त्याचप्रमाणे एरियाज ऑफ ट्रायंगल PQR, इथं एरियाज ऑफ ट्रायंगल PQR म्हणजे ह्यांना डिव्हिजनमध्ये ह्यांचं आपण मांडणी केलेली आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR. मग इथं यांच्या फॉर्म्युल्यानुसार हाफ इंटू ABC मध्ये बेस कोणता आहे, मग इथं आपण BC हा बेस घेतलेला आहे. त्याचप्रमाणे AD ही हाईट घेतलेली आहे, BC इंटू AD, बेस इंटू हाईट. ओके, त्याचप्रमाणे इकडं यांचं हाईट बेस घेतलेला आहे QR आणि हाईट घेतलेली आहे PM, QR इंटू PM. ओके, मग आता इथं बघा दोन्हीकडे काय इक्वल दिसतंय आपल्याला, दोन्हीकडे इक्वल दिसतंय काय आपल्याला, हाफ हाफ, हाफ हाफ इक्वल दिसतो. मग रिमेनिंग काय BC इंटू AD, BC इंटू AD आणि QR इंटू PM मीन्स मग BC 3 इंटू 2 आणि इकडं 7 इंटू 5, therefore 3 2s are 6 आणि 7 5s are 35. म्हणजे यांच्या एरियांचा, हे दोन ट्रायंगल आहेत, यांचा दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो काय झाला 6/35. मग इथं लक्षात घ्या की बाबा हाफ हाफ कटले म्हणजे यांचा रेशो, एरियाचा रेशो कशा एवढा असतो, तर बघा हे एरियाज, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल आपल्याला इथं प्रॉपर्टी मिळते. रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ दिअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. ही प्रॉपर्टी आपल्याला मिळते. म्हणजेच बघा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे कशा एवढे असते, त्यांच्या पाया BC म्हणजे बेस आणि AD म्हणजे हाईट यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असते. प्रोडक्ट ऑफ दिअर रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ दिअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट, बेस अँड करस्पॉन्डिंग ऑफ हाईट. ओके, मग इथं आपण प्रॉपर्टी लिहिली आहे बघा, रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशियो ऑफ द प्रोडक्ट ऑफ दिअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजेच दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. मी परत एकदा आपण त्याचं रेडी करून घेऊ. बघा रेशियोज ऑफ एरियाज ऑफ ट्रू ट्रायंगल, बघा आपल्याला हे पाठ करायचं आहे, लिहून पण घ्यायचं आहे. रेशियोज ऑफ एरियाज ऑफ ट्रू ट्रायंगल इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ दिअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजेच बघा याला शॉर्टमध्ये कसं लक्षात ठेवायचं की बाबा दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा कशा एवढा असतो, तर बेस अँड हाईट यांच्या प्रोडक्ट एवढा असतो, प्रोडक्टच्या रेशो एवढा असतो. बघा परत एकदा मी रिपीट करतोय, दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो कशा एवढा असतो, तर बेस अँड हाईट
प्रोडक्ट ऑफ रेशोज ऑफ प्रोडक्ट ऑफ दिअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. बेस अँड हाईट शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं की एरियाचा रेशो कशा एवढा बेस अँड हाईट एवढा असतो. शॉर्टमध्ये बेस अँड हाईट एवढा असतो. अशा प्रकारे पहिली प्रॉपर्टी आहे की दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो एरिया ऑफ टू ट्रायंगल्स area of ratios of two triangle is equal to their product of base and corresponding height. Base and corresponding height. ओके, यानंतर आपण पुढची प्रॉपर्टी. ओके, तर आपली पहिली प्रॉपर्टी आपण पाहिली होती एरियाज ऑफ रेशोज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ दिअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, आता इथं याच्या पुढची प्रॉपर्टी आपल्याला पाहत होतो आपण. इफ द हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. इफ द हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल म्हणजे जर दोन ट्रायंगलची हाईट जर इक्वल असेल तर मग काय होईल ही प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत. ते आपण एक्झाम्पल थ्रू पाहूत. इन ट्रायंगल ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर याच्यामध्ये हाफ इंटू बी सी इंटू ए डी हाफ इंटू बी सी इंटू ए डी अपॉन हाफ इंटू क्यू आर अपॉन पी एस हाफ इंटू क्यू आर इंटू पी एस. ओके, हा फॉर्म्युला आहे आपल्याला माहीत आहे. हाफ इंटू बेस इंटू हाईट बेस इंटू हाईट. आता इथं बेस लिहिला आहे आपण म्हणजे हाफ इंटू बेस किती आहे इथं 4. इथं बेस किती आहे 7 खालच्या ह्याच्यामध्ये 4 इंटू 3 आणि इथं 7 इंटू 3. आता बघा इक्वल जे नंबर्स आहेत ते कॅन्सल होतील. इथं हाफ हाफ कॅन्सल झाला 3 कॅन्सल झाला. आता म्हणजे बघा ह्या दोन ट्रायंगलमध्ये काय इक्वल आहे तर हाईट इक्वल आहे. दोन ट्रायंगलमध्ये हाईट इक्वल असेल तर त्यांचा एरियाचा रेशो कशा एवढा असतो ते आपण इथं ह्या म्हणजे या एक्झाम्पल थ्रू आपण पाहत आहोत. परत एकदा बघा पहिल्यांदा काय म्हणतो मी म्हणजे जर दोन ट्रायंगलची हाईट इक्वल असेल इथं बघा 3 हाईट इक्वल असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो कशा एवढा असते तर बघा रिमेनिंग काय इथं मग फक्त 4/7 आणि 4 आणि 7 हे काय आहेत तर बेस आहेत. 4/7 हे काय आहेत बेस. म्हणजे इथं आपली प्रॉपर्टी नंबर 2 आपल्याला मिळते. इफ काय म्हणते बघा इफ द हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल इफ द हाईट्स ऑफ both triangles are equal then the area ratios of areas of two triangle is equal to the base म्हणजे बघा हाईट इक्वल असेल तर त्यांचा एरियाचा रेशो हा कशा एवढा असतो बेस एवढा असतो. हे लक्षात ठेवायचं. हाईट इक्वल असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा कशा एवढा असतो बेस एवढा असतो. हे लक्षात ठेवा. आणि त्याच्याच अपोजिट जर आता आपण ती प्रॉपर्टी खाली पाहणार आहोत म्हणजे लक्षात आलं. पहिली प्रॉपर्टीमध्ये काय बघा दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो कशा एवढा असतो तर हाईट अँड बेसच्या प्रोडक्ट एवढा असतो. हाईट अँड बेसच्या प्रोडक्टच्या रेशो एवढा असतो. सेकंड प्रॉपर्टी काय जर हाईट इक्वल असेल तर त्यांचा एरियाचा रेशो हा बेस एवढा असतो. आता थर्ड प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत. बघा इफ द बेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल जर त्या दोन ट्रायंगलच्या बेस म्हणजे पाया जर इक्वल असेल तर काय प्रॉपर्टी तयार होते बघूत आपण इथं. बघा ए बी पी हा ट्रायंगल आहे इथं आणि आता ह्याचा बेस आहे 3 सेंटीमीटर आणि हाईट 2 सेंटीमीटर आहे. त्याचप्रमाणे एक्स वाय झेड हा दुसरा ट्रायंगल घेतला आहे आपण त्याचा बेस हा 3 सेंटीमीटर आहे आणि हाईट घेतलेली आहे 5 सेंटीमीटर. आता त्या फॉर्म्युल्यामध्ये आपला जो फॉर्म्युला आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट एरिया ऑफ ट्रायंगल ए बी पी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एक्स वाय झेड हा त्यांचा रेशो ऑफ म्हणजे एरियाचा रेशो आहे. मग इथं बी पी अपॉन ए डी बी पी हा बेस आणि ए डी ही त्याची हाईट आणि इथं खाली हाफ इंटू वाय झेड हा त्याचा बेस आणि एक्स एम ही त्याची हाईट. ओके, मग इथं हाफ इंटू 3 इंटू 2 आणि हाफ इंटू 3 इंटू 5. मग इथं बघा इथं इक्वल काय काय बघा हाफ हाफ इक्वल कॅन्सल झाला 3 इक्वल म्हणजे बेस कॅन्सल झाला. म्हणजे आता इथं अजून एक प्रॉपर्टी आपल्याला मिळते. इफ द बेस ऑफ द बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन द रेशो ऑफ दीज टू ट्रायंगल्स आर इक्वल टू द हाईट्स इज इक्वल टू द हाईट्स देअर हाईट्स. ओके, म्हणजे बघा जर आता इथं 3 प्रॉपर्टी लक्षात आल्या म्हणजे इथं ही प्रॉपर्टी परत एकदा समजून घेऊ. जर बेस इक्वल असेल 3 मग रेशोज ऑफ एरियाज ऑफ रेशोज कशा एवढा मग फक्त हाईट एवढा 2 and 5. लक्षात आलं. बेस इक्वल असेल तर फक्त त्यांचा एरियाचा रेशो कशा एवढा हाईट एवढा. 3 प्रॉपर्टी आपण पाहिलेल्या आहेत. पहिली प्रॉपर्टी आपण पाहिली. पहिली प्रॉपर्टी होती की बघा दोन एरिया म्हणजे रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर आहे कशा एवढं असते तर बेस अँड प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट म्हणजे त्यांच्या पाया
उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. परत फक्त जर त्यांची हाईट इक्वल असेल तर त्यांचा रेशो कशा एवढा, बेस एवढा. ही सेकंड प्रॉपर्टी, हाईट इक्वल आहे तर बेस एवढा. आणि थर्ड प्रॉपर्टी, बेस इक्वल आहे तर हाईट एवढा. पहिल्यापासून पहिल्यांदा काय, बेस अँड हाईट, प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट. सेकंड, हाईट इक्वल आहे तर बेस एवढा. थर्ड, बेस इक्वल आहे तर हाईट एवढा आणि हाईट इक्वल आहे तर बेस एवढा. हे तीन प्रॉपर्ट्या लक्षात ठेवा आणि ह्या तीन प्रॉपर्ट्यावरच पुढचा प्रॅक्टिस सेट कम्प्लिटली डिपेंड आहे पूर्ण आणि त्याच्यावरच अनुसार आपण ते पूर्ण सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, ह्याला व्यवस्थित लिहून घ्या. ह्या प्रॉपर्ट्या तिन्ही प्रॉपर्ट्या वहीत लिहून घ्यायच्यात आणि पाठ करायच्यात. आणि जर पूर्ण पाठ होत असतील तर कमीत कमी शॉर्टमध्ये तर ते लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट काय, बेस अँड हाईट. सेकंड हँड, बेस इक्वल असेल तर हाईट एवढा. थर्ड वन, हाईट इक्वल असेल तर बेस एवढा. अशा प्रकारे तिन्ही ते लक्षात ठेवा आणि पाठ करा. सगळं लिहून घ्यायचं हे लक्षात ठेवा. मी परत सांगतोय, हे तुम्हाला सगळं लिहून घ्यायचं. चला सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 1.1. 1.1चा पहिला प्रॉब्लेम आहे आपला. बघा काय, बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. देन फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ धीज ट्रायंगल. तर त्याचं सुरुवातीला बघा दोन ट्रायंगलचे हाईट अँड बेस दिलेले आहेत आपल्याला, परंतु इथं आपल्या ट्रायंगलचे नावं वगैरे दिलेले नाही आहेत. मग ट्रायंगलची नावं दिली असते तर एकदम गणित आपल्याला इझी, आपण ते जो दिलेला प्रॉब्लेम आहे तो इझिली आपण सॉल्व्ह केला असता. मग इथं आपण काय करू, जे दिले नाही ते आपण सपोज करूयात. देअरफॉर लेट द गिव्हन ट्रायंगल्स आर ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. हे दोन ट्रायंगल आपण सपोज केलेले आहेत. मग इथं बघा बेस ऑफ ट्रायंगल इज 9 सेंटीमीटर, म्हणून इथं ABCचा बेस आपण 9 सेंटीमीटर सपोज केलेला आहे आणि हाईट इज 5 सेंटीमीटर. म्हणजे इथं युनिट दिलं नाही कुठलंच, मग इथं आपण एक म्हणू त्याला 5 युनिट. ओके, मग इथं QR अनदर ट्रायंगलचा बेस दिला 10 युनिट. देअरफॉर QR इज इक्वल टू 10 युनिट अँड PS हाईट दिलेली आहे इथं 6 युनिट, तर 6 युनिट मांडलेली आहे. ओके, मग आपल्याला माहीत आहे दोन ट्रायंगलचे एरियाचा रेशो काढत असताना आपण कशा एवढा असतो आपल्याला माहीत आहे. कशा एवढा असतो तर रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ दिअर बेस अँड हाईट्स. ओके, करस्पॉन्डिंग हाईट्स म्हणजेच कुठल्याही दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा कशा एवढा असतो तर बेस अँड हाईटच्या प्रोडक्ट एवढा असतो. मग आता इथं देअरफॉर आपण ती प्रॉपर्टी लिहित आहोत. इथं रेशो ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ दिअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. इथं ही प्रॉपर्टी लिहिलेली आहे आणि प्रॉपर्टी लिहून आपण आता पुढची क्रिया करू. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR देअरफॉर इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. 9 इंटू 5. मग आता BC किती आहे इथं 9 आणि हाईट किती आहे 5 आणि QR आहे 10 आणि PS आहे 6. ओके, मग इथं 5च्या टेबलमध्ये 10 आहेत. 5 1 जा 5, 5 2 जा 10. नाही तर 9 आणि 6 हे दोन्ही नंबर 3 न डिवाइड होतात. मग इथं 3 3 जा 9 आणि 3 2 जा 6. देअरफॉर आन्सर इज 3 1 जा 3 आणि 2 2 जा 4. 2 2 जा 4. Therefore, area of triangle ABC 3/4. Therefore, ratios of areas of given triangles only होते ratios of areas of given triangles are 3:4. अशा प्रकारे फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करा. नेक्स्ट एक्झाम्पल, इन ॲडजस्टंट फिगर्स BC परपेंडिक्युलर AB अँड AD परपेंडिक्युलर AB. म्हणजेच BC परपेंडिक्युलर AB अँड सिमिलरली AD परपेंडिक्युलर AB. इथे बघा इन ट्रायंगल ABC मध्ये AB हा इथं बेस आहे आणि BC ही त्याची हाईट आहे. परपेंडिक्युलरमध्ये जे आहेत ती हाईट समजा, BC ही हाईट. सिमिलरली इन ट्रायंगल ADB AB इज बेस अँड AD इज हाईट. म्हणजेच आता ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये म्हणजे तुम्हाला इक्वल काय दिसतंय का, म्हणजे बरोबर दोन्ही ट्रायंगलचा बेस हा कसा आहे इक्वल आहे. इथं बेस
ए बी सीमध्ये बेस हा ए बी आहे आणि इथं ए डी बीमध्ये पण बेस कोणता आहे, ए बीच आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा बेस हा इक्वल आहे. आता याच्या प्रॉपर्टी आपण पाहिल्या होत्या. जर बेस इक्वल असेल तर त्यांचा एरियाचा रेशो कशा एवढा असतो, लक्षात आहे काही? बेस इक्वल आहे, बेस इक्वल असेल, दोन्ही ट्रायंगलचा बेस जर इक्वल असेल तर त्यांचा एरियाचा रेशो हा हाईट एवढा असतो. कशा एवढा असतो, हाईट एवढा असतो. हे लक्षात ठेवा. काय बेस इक्वल आहे तर एरियाचा रेशो हाईट एवढा, आणि हाईट इक्वल आहे तर एरियाचा रेशो बेस एवढा. बेस इक्वल, एरियाचा रेशो हाईट एवढा, हाईट इक्वल तर एरियाचा रेशो बेस एवढा. ओके, मग इथं बघूत आपण. हिअर इन triangle ABC and triangle ADB have same base AB. Triangle ABC and ADB have same base AB. म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलचा AB हा सेम बेस आहे. आता सांगितल्याप्रमाणे बेस इक्वल असेल तर त्यांचा एरियाचा रेशो हाईट एवढा. देअरफॉर ट्रायंगल ABC अपॉन ट्रायंगल ADB, ABC ची हाईट कोणती आहे, ABC ची हाईट आहे BC, आणि इथं ADB ची हाईट कोणती आहे, AD. देअरफॉर BC अपॉन AD, BC अपॉन AD. BC किती आहे 4 आणि AD किती आहे 8. देअरफॉर BC 4 अपॉन 8. मग 4 1 जा 4, 4 2 जा 8. देअरफॉर इन ट्रायंगल ABC अपॉन ADB इज इक्वल टू 1 अपॉन 2. ओके, अशा प्रकारे हे एक्झाम. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघू. इन ॲडजॉइनिंग फिगर सेक PS परपेंडिक्युलर सेक RQ. बघा लक्ष देऊ, सेक PS हा RQ या सेगला परपेंडिक्युलर आहे. ओके, अँड सेग QT परपेंडिक्युलर सेग PR. RQ इज इक्वल टू 6, PS इज इक्वल टू ऑल्सो 6 अँड PR इज इक्वल टू 12. हे मेजरमेंट दिलेले आहे. यावरून आपल्याला QT हा जो आहे हा QT फाइंड करायचा आहे. ओके, आता आपण बघू. बघा हिअर इन ट्रायंगल PRQ, RQ इज बेस. RQ हा बेस घेतलेला आहे. आता बघा लक्ष द्या, हा PRQ मध्ये RQ बेस घेतलेला आहे. हा ट्रायंगल आहे PRQ, याच्यामध्ये RQ आपण बेस घेतलेला आहे. आता इथं P हा व्हर्टेक्स आपण कन्सिडर, म्हणजे Pला आपण व्हर्टेक्स जर आपण कन्सिडर केलं, P या पॉईंटला आपण व्हर्टेक्स म्हणून कन्सिडर केलं तर इथं यांची जी हाईट आहे याच्यामध्ये हाईट आपल्याला माहिती आहे परपेंडिक्युलर असते, म्हणजे स्ट्रेट असते एकदम. ते कुठंच वाकडे तिकडे नसते, एकदम ती कशी असते, स्ट्रेट असते. इथून P पासून इकडं आपण त्याचा अल्टिट्यूड टाकू शकत नाहीत, म्हणजे त्याचा जो हाईट आहे तो काढू शकत नाहीत. तर म्हणून काय करावं लागेल, ह्या RQला इकडं आपण एक्सटेंड करावं लागेल, वाढवावं लागेल. हे RQ आपण इकडे एक्सटेंड केलेलं आहे आणि एक्सटेंड करून त्याची इथून हाईट आपण ही काढलेली आहे. ही PS ही हाईट घेतलेली आहे, हे लक्षात ठेवा. इथं PRQ हा ट्रायंगल घेतला आहे, परंतु त्याची हाईट ही स्ट्रेट इथे निघत नाही, ती एकदम वाकडी येते. म्हणून स्ट्रेट काढण्यासाठी आपण काय केलं, RQ हा बेस जो आहे तो एक्सटेंड केलेला आहे आणि PS इथं हाईट म्हणून घेतलेली आहे. जरी PRQचा बेस जरी RQ असला तरी हाईट इथं PS आहे, हे इथं लक्षात ठेवा. इथं हाईट कोणती आहे, PS ही आहे. ओके, मग इथं म्हणून इन ट्रायंगल PRQ बेस RQ इज इक्वल टू 6 अँड हाईट PS इज इक्वल टू 6. मग आता आपल्याला माहित आहे एरिया ऑफ ट्रायंगल PRQ, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला माहित आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग हाफ बेस RQ हाईट PS. मग इथं RQ इज इक्वल टू 6 अँड PS इज इक्वल टू ऑल्सो 6. देअरफॉर 2 ने ह्या 6ला आपण डिवाइड केलं आहे. 2 3 जा 6, 2 1 जा 2, 2 3 जा 6, रिमेनिंग हिअर 3, 6 3 जा 18. द मल्टिप्लिकेशन केलं, 6 3 जा 18, 18 1 जा 18, 18 स्क्वेअर युनिट. आता लक्षात ठेवायचं एरिया हा स्क्वेअरमध्ये असतो. एरिया हा कशामध्ये असतो, स्क्वेअरमध्येच असतो, काढला जात असतो. स्क्वेअर युनिट म्हणजे कुठलंच दिलं नाही, सेंटीमीटर नाही दिलं, मीटर नाही दिलं, म्हणून आपण 18 स्क्वेअर युनिट आपण असं घेतलेलं आहे. हे लक्षात आलं की पहिल्यांदा आपण ह्या PRQचं एरिया काढलेला आहे. आता सेकंड म्हणजे सिमिलरली ऑल्सो इन ट्रायंगल PRQ. आता हा ट्रायंगल तोच आहे, PRQ हा ट्रायंगल तोच आहे, परंतु आता ह्याचा बेस आपण चेंज करतोय. बेस हा आपण चेंज करत आहोत. बेस इथं
पी आर हा घेतलेला आहे, बेस इथं कोणता घेतलेला आहे, पी आर, आणि हाईट इथं क्यू टी घेतलेली आहे. हाईट कोणती घेतलेली आहे, क्यू टी. पी आर बेस घेतला, मग हाईट कोणती घेतली, क्यू टी, आणि मग आपल्याला ते काढायचं आहे. म्हणून बेस काय घेतलेला, पी आर, हिअर ट्रायंगल पी आर, बेस इज इक्वल टू पी आर, आणि हाईट क्यू टी. आपल्याला इथं काढायची आहे. मग ट्रायंगल सेम जर असेल, ट्रायंगल सेम असेल तर त्याचा एरिया पण सेमच असतो, हे लक्षात ठेवायचं. ट्रायंगल सेमच असेल, एकच असेल तर त्याचा एरिया पण सेमच असतो. मग त्याचा जो बेस आहे, बेस आणि हाईट त्याची करस्पॉन्डिंग म्हणजे त्याच्या संगतीनुसार बदलते. सुरुवातीला आपण बेस हा घेतला, त्याची हाईट पण ती घेतली. मग आता बेस बदलला तर हाईट पण बदलते, हे लक्षात ठेवायचं. कुठल्या साईड बेस घेतले त्यानुसार त्याची हाईट पण बदलत असते, परंतु एरिया हा सेमच राहतो. बेस अँड हाईट जरी बदलली तरी चालतो, परंतु एरिया हा त्याचा सेमच असतो, हे लक्षात ठेवायचं. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल पी आर क्यू इज इक्वल टू हाफ इंटू पी आर इंटू क्यू टी. मग माहिती आहे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस इथं पी आर, हाईट क्यू टी. मग इथं 12 घेतलेलं आहे. मग इथं 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 6 जा 12, 6 इंटू क्यू टी. देअरफॉर एरिया ऑफ पी आर क्यू इज इक्वल टू 6 इंटू क्यू टी. बट हे दोन्ही एरिया एकाच ट्रायंगलचे आहेत, पी आर क्यू आणि पी आर क्यू. हे दोन्ही एरिया हे एकाच ट्रायंगलचे आहेत. देअरफॉर फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 हा पण पी आर क्यूचाच आहे, हा पण पी आर क्यूचाच आहे. म्हणून 6 इंटू क्यू टी इज इक्वल टू 18. देअरफॉर 6 मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन तो डिव्हायडेशनमध्ये जातो. म्हणून हिअर 6 3 जा 18, क्यू टी इज इक्वल टू 3. क्यू टीची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे, क्यू टी इज इक्वल टू 3. आणि आपल्याला तेच फाइंड करायचं होतं, क्यू टी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. इन जॉइनिंग फिगर ए पी परपेंडिक्युलर BC, AP परपेंडिक्युलर BC अँड AD पॅरलल BC. म्हणजेच पहा AD आणि BC या दोन लाईन ज्या आहेत ते पॅरलल आहेत. AD आणि BC या दोन लाईन कशा आहेत, पॅरलल. पॅरललचा अर्थ लक्षात येतो ना आपल्याला. म्हणजेच बघा लक्ष की हा इथला पॉईंट आणि इथला पॉईंट याच्यामधलं जे डिस्टन्स आहे तेच डिस्टन्स कॉन्स्टंट राहतं ह्या पूर्ण दोन्ही लाईनवर. ते कुठंच म्हणजे खालीवर होत नसते, त्याला आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. समजा इथं 3 सेंटीमीटरचं डिस्टन्स आहे तर इथं पण 3च राहील, इथं पण 3च राहील, इथं पण 3च राहील. या दोन्ही लाईनमध्ये डिस्टन्स हे कॉन्स्टंट असते, त्याला आपण पॅरलल लाईन्स असं म्हणतो. ओके, देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC. हा ट्रायंगल आहे ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. आता इथं बघूत आपण बघा, हा ABC आणि BCD मध्ये काय कॉमन दिसतं आपल्याला, थोडं लक्ष देऊ परत एकदा बघा. ABC आणि BCD म्हणजे ह्या दोघांमध्ये आपल्याला आता लक्षात आलं असेल की BC हा कॉमन आहे. या दोघांमध्ये काय कॉमन आहे, इथं BC हा इथं दोघांमध्ये कॉमन आहे. मग BC हा इथं काय होईल, या दोघांचा बेस. BC हा काय होईल, या दोघांचा बेस होईल. इथं आपण लिहिले बघा सोल्युशनमध्ये सुरुवातीलाच, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCD हॅव सेम बेस BC. म्हणजे ह्या दोघांचा सेम बेस आहे BC. आता इथं एक कन्सेप्ट आहे किंवा ही AD आणि BC या दोन लाईन्स पॅरलल आहेत. या AD आणि BC या दोन लाईन कशा आहेत, पॅरलल आहेत. कन्सेप्ट काय म्हणते बघा, बोथ द ट्रायंगल्स आर ड्रॉन इन 2 पॅरलल लाईन्स. हेन्स द डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल लाईन्स इज द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स. ओके, लक्षात येईल का बघा काय म्हणते बघा. AD आणि BC म्हणजे सॉरी ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCD अँड ABC हे दोन ट्रायंगल जे आहेत हे ट्रायंगल्स ह्या दोन्ही पॅरलल लाईनमध्ये आहेत, ड्रॉ केलेले आहेत. दोन्ही पॅरलल लाईनमध्ये ड्रॉ केलेले आहेत. म्हणजेच ह्या दोन्ही पॅरलल लाईनमधलं जो डिस्टन्स आहे, ह्या दोन्ही पॅरललमधलं जे डिस्टन्स आहे तेच डिस्टन्स म्हणजे ते सेम डिस्टन्स हे त्यांची हाईट असते. ही त्यांची हाईट असते. इथं लिहिलं आहे आपण, परत एकदा वाचतो आपण. द डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल लाईन्स इज द हाईट ऑफ द बोथ ट्रायंगल. म्हणजेच त्या दोन पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स ही त्यांची हाईट बनते. म्हणजेच ABCची हाईट अँड BCDची हाईट हे दोन्हीची हाईट कशी असेल, इक्वल असेल. हे लक्षात आलं कशामुळं, तर दोन्ही ट्रायंगल पॅरलल लाईनमधले आहेत आणि पॅरलल लाईनचं डिस्टन्स हीच त्या दोन्ही ट्रायंगलची हाईट असते. देअरफॉर इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCD कॉमन बेस BC अँड हाईट आर इक्वल. हे यांची कॉमन बेस कसा आहे, BC हा कॉमन आहे आणि पॅरलल लाईनमधले ट्रायंगल असल्यामुळं यांची हाईट पण कशी आहे, कॉमन म्हणजेच इक्वल आहे. ओके, देअरफॉर मग आता कॉमन हाईट म्हणजे जर दोन्ही ट्रायंगलची हाईट अँड बेस इक्वल असेल
तर त्यांचा एरिया पण कॉमनच असतो. एरिया आणि म्हणजे बेस अँड हाईट कॉमन आहे, तर एरिया पण कसा असेल, कॉमनच असेल, इक्वलच निघतो. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. या दोघांचा एरिया हा इक्वलच असेल. आता समजा दोघांचा एरिया जर 25-25 असेल तर 25 1 25 कॅन्सल होतो, राहतात 1/1. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1:2. ओके, चला आपला प्रॅक्टिस सेट 1.1चा हा लास्ट एक्झाम्पल आहे. बघूत काय म्हणते एक्झाम्पलमध्ये. इन ॲडजॉइनिंग फिगर PQ परपेंडिक्युलर BC, म्हणजे PQ हे परपेंडिक्युलर आहे BCवर अँड AD परपेंडिक्युलर BC. हे PQ पण परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर म्हणजेच तुला माहीत आहे 90 डिग्रीचा होतोय, म्हणजेच PQ ही हाईट होते एक प्रकारचे. AD परपेंडिक्युलर आहे म्हणजेच AD पण इथं हाईट होईल. इथं 4-5 ट्रायंगल्स आहेत आणि त्यानुसार आपल्याला त्यांचं काढायचं. म्हणजे ह्या ट्रायंगल्समध्ये आपल्याला सर्वच ज्या प्रॉपर्टीज आहेत तीन पण प्रॉपर्टी आपल्याला यूज करायच्या आहेत, हे लक्षात इथं आपण घेऊ. सोपं आहे, साधं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. ओके, बरं. इन ट्रायंगल PQB, म्हणजे आता PQB, आता इथं आपल्याला 4 रेशोज आपल्याला इथं फाइंड करायचे आहेत. फर्स्ट आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. ओके, देअरफॉर इन ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PBC, बरं, PQB अँड PBC, PQB अँड PBC मध्ये हे PQ या दोघांमध्ये सेम आहे. PQ ही काय, मग इथं PQB आणि PBC मध्ये PQ ही काय आहे, हाईट आहे. इथं PQ ही काय आहे, हाईट आहे. आपल्याला माहित आहे दोन ट्रायंगलची जर हाईट इक्वल असेल, दोन ट्रायंगलची जर हाईट इक्वल असेल तर त्यांचा एरियाचा रेशो कशा एवढा असतो, हाईट इक्वल आहे तर एरियाचा रेशो ऑब्वियस आहे बेस एवढा असतो. सोपं आहे. मग इथं आपण बघू बेस कोणता आहे. PQBचा बेस BQ आणि PBCचा बेस BC. म्हणून इथं आपण लिहू त्यांचा रेशो एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू BQ अपॉन BC, BQ अपॉन BC. आणि त्याचं रिझन काय, इथं ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट, हाईट इक्वल आहे म्हणून त्यांचा एरियाचा रेशो बेस एवढा आहे. फक्त एवढं शॉर्टमध्ये आपल्याला लिहायचं आहे, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट BQ अपॉन BC. नेक्स्ट ट्रायंगल आहे एरिया ऑफ ट्रायंगल PBC अँड एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आपण पाहूत इथं PBC अँड ABC, PBC हा ट्रायंगल आणि ABC हा मोठा ट्रायंगल. PBC अँड ABC हे दोन ट्रायंगल इथं आहेत. तर आता हे दोन ट्रायंगल आहेत PBC अँड ABC मध्ये काय इक्वल आहे, PBC मध्ये BC आहे आणि ABC मध्ये पण BC आहे. BC हा इथं ह्यांचा बेस आहे, या दोन्ही ट्रायंगलचा काय आहे, बेस. आता बेस इक्वल असल्यानंतर लक्षात ठेवायचं काय, बेस इक्वल असल्यानंतर त्या एरियाचा रेशो कशा एवढा असतो, हाईट एवढा असतो. बरोबर आहे. बेस इक्वल असेल तर एरियाचा रेशो हाईट एवढा. मग इथं PBCचं हाईट कोणती आहे, PQ, त्याची हाईट कोणती आहे, PQ, आणि ABCची हाईट कोणती आहे, AD. म्हणून इथं ह्यांचा रेशो येईल एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू PBCची हाईट आहे PQ, PBCची हाईट आहे PQ आणि ABCची हाईट आहे AD. देअरफॉर PQ अपॉन AD, PBC अपॉन ABC इज इक्वल टू PQ अपॉन AD. ओके, नेक्स्ट वन ट्रायंगल्स आहेत बघा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि ADC, ABC आणि ADC हे आपल्याला इथं फाइंड करायचं आहे. ABC अँड ADC ट्रायंगल आहेत. मग आता फिगरमध्ये आपण पाहूत ABC आणि ADC. बा ABCची हाईट आहे AD, त्याचप्रमाणे ADC या ट्रायंगलची हाईट पण आहे AD. आता परत तीच प्रॉपर्टी आहे, हाईट इक्वल आहे. या दोन्ही ट्रायंगलची काय आहे, हाईट इक्वल आहे. दोन ट्रायंगलची हाईट इक्वल असेल तर एरियाचा रेशो हा कशा एवढा असतो, बेस एवढा. हे आपल्याला माहित आहे, पाठ आहे, आता पाठ झाले असं सगळ्यांनाच. हाईट इक्वल असेल तर एरियाचा रेशो बेस एवढा असेल. म्हणून इथं ABCचा बेस BC आणि ADCचा बेस DC. मग इथं ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट, हाईट इक्वल बेस इक्वल आहे, सॉरी हाईट इक्वल आहे म्हणून त्यांचा एरियाचा रेशो बेस एवढा आहे. आता नेक्स्ट ट्रायंगल्स आहेत आपले बघा, कोणते कोणते आहेत तर ADC अँड PQC, ADC अँड PQC हे दोन ट्रायंगल आहेत. मग आता इथं बघा ADCचा बेस आहे DC आणि हाईट आहे AD. परत ट्रायंगल PQC मध्ये बेस QC आणि हाईट आहे PQ. म्हणजे इथं
या दोन्ही ट्रायंगलमध्ये बेस आणि हाईट हे दोन्ही डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत. मग आता आपल्याला माहीत आहे, काय माहीत आहे प्रॉपर्टी आपल्याला ही पाठच केली असेल. रेशियोज ऑफ एरियाज ऑफ ट्रू ट्रायंगल्स आर इक्वल टू द रेशिओ ऑफ द प्रोडक्ट ऑफ दिअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजेच दोन ट्रायंगलच्या हाईट आणि बेस जर डिफरंट असतील तर त्यांच्या हाईट आणि बेस यांच्या प्रोडक्टच्या रेशो एवढा त्यांचा एरियाचा रेशो असतो. आपल्याला माहीत आहे हाईट आणि बेस इक्वल नाही आहेत, मग हाईट आणि बेस आणि हाईट यांच्या प्रोडक्ट एवढा त्यांचा एरियाचा रेशो असतो. मग आपण ती प्रॉपर्टी लिहिली, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ दिअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ती प्रॉपर्टी लिहिली आहे. देअरफॉर इन ट्रायंगल ADC अपॉन इन ट्रायंगल PQC इज इक्वल टू DC इंटू, तर इथं ह्यांचा ADCची हाईट कोणती, बेस कोणता आहे DC आणि हाईट कोणती आहे AD, आणि इथं PQCची PQCचे बेस कोणता आहे QC आणि इथं हाईट कोणती आहे PQ, इथं आपण लिहिलेलं आहे. अशा प्रकारे आपला पहिला प्रॅक्टिस सेट इथं संपलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो हे लक्षात ठेवा की हे सगळं आपल्याला लिहून घ्यायचं आहे. आता प्रॅक्टिस सेट आपल्या पार्ट 2 सुरूच केला आहे, पण पार्ट 1 पण आपलं संपलेलं आहे. पार्ट 1चा पहिला लेसन आपण संपवलेला होता. तर पार्ट 1चं पण सगळं लिहून घ्या. ज्या काही अडचणी असतील मला कॉल करा, कॉल करून बोला, म्हणजे आपण अडचणीत आपण त्या सॉल्व्ह करत चालू. आणि म्हणजे काय रिपीट करायचं तर ते रिपीट पण करू. परंतु हे लक्षात ठेवा की आधी सगळं लिहून घ्यायचं आहे, सगळं लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ कम्प्लिटली बघत चला. बरेच जण व्हिडिओ बघत नाहीत, काही नाही, म्हणजे असं वाटायला मला काही अभ्यास करत नाही. आणि आपण ते बघूत, सगळ्यांनी व्हिडिओ बघून ते सगळं लिहून घ्यायचं आहे, प्रॉपरली लिहून घ्यायचं आहे. आणि कुठली काही अडचण असेल तर मला इंडिव्हिज्युअली कॉल करत चला, म्हणजे काही अडचण असेल ते आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही बरेच जण अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांना ते शेअर पण करा, जेणेकरून यूट्यूबवर आपण लाईव्ह आपली कोचिंग आपण चालू करू शकू. ओके, परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचं धन्यवाद. ओके, थँक्यू.